दिनांक 4/6/2024 रोजी लोकसभा निवडणूक 2024 मतमोजणी प्रक्रिया शासकीय धान्य गोदाम ग्रेन गोडाऊन रामवाडी या ठिकाणी पार पडणार आहे। सदर ठिकाणी वाहतुकीस अडथळा होऊ नये म्हणून शासकीय धान्य गोदामकडे येणारे सर्व मार्ग बॅरिकेड लावून बंद करण्यात आलेले असून मतमोजणी प्रक्रियेसाठी येणारे लोकसभा निवडणूककरिता उभे असलेले उमेदवार, मतमोजणी प्रक्रियेतील समाविष्ट असलेले शासकीय कर्मचारी व इतर जनतेच्या वाहनांना ग्रेन गोडाऊन परिसर व वाहनतळीची व्यवस्था करण्यात आलेली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली आहे। मोबाईल अलाउड नाही आहे। इलेक्शन गाईडलाईन्स आहेत त्यात स्पष्ट आहे, कुठल्याही प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस लाईक मोबाईल, टॅबलेट किंवा लॅपटॉप ते व्हिडिओ कॅमेरा ते सगळं बंद आहे। DIO कडून दिलेल्या यादीनुसार प्रेससाठी वेगळे टेंट रामवाडी गोडाऊनच्या कॅम्पसमध्ये लावण्यात आलेले आहेत। प्रेस रिप्रेझेंटेटिव्स इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचे ते फोटो ID पास ज्यांनी घेतलेला आहे DIO कडून दिलेल्या यादीनुसार त्यांना तिकडं आत सोडणार आहे। त्याच्या व्यतिरिक्त कोणी असेल तरी ते आपण मीडियाचेच असो, से फॉर एक्झाम्पल पर्टिक्युलर न्यूजपेपरचे आहेत, तुमच्या रिप्रेझेंटेटिव्हला पास मिळालेला आहे त्यांना आत सोडणार आहे। बाकी सर्व जे आहेत ते सिव्हिलियन म्हणूनच गृहीत होणार आहे। तुम्हाला जे आपलं जामवाडी बॅरिकेड जे आहे तिथून आत सोडणार नाही। तुमच्याकडे आता मी पत्रकार आहे, ID कार्ड असेल तरी सोडणार नाही। कलेक्टरेटकडून जे दिलेले पास आहेत त्यांनाच आम्ही रामदेववाडीत सोडणार। नंबर 1, काउंटिंग एजंट्सला असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी निहाय कलेक्टर ऑफिसकडून फोटो ID कार्ड देणार आहे, त्यांनाच आत सोडणार आहे। त्यांना संबंधित काउंटिंग एजंटला त्यांचे जे असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीचे जे काउंटिंग हॉल जे आहे त्यात आत सोडणार आहे आणि ते बाहेर आलं तर काउंटिंग प्रिमाइसेस सोडून बाहेर आलं तर ते ID कार्ड जमा करून जायचे आणि त्यांना पुन्हा सोडणार नाही। ID कार्ड शिवाय कोणाला आत सोडणार नाही। ते प्रेस रिप्रेझेंटेटिव्हचे पण ID कार्ड घेणे आवश्यकता आहे आणि काउंटिंग एजंटचे पण ID कार्ड घेणे आवश्यकता आहे। याच्या व्यतिरिक्त जे ऑफिशियल्स आहेत किंवा कॅन्डिडेट आहे, इलेक्शन रिप्रेझेंटेटिव्ह आहे, त्यांच्या वाहन पास घेणार आहे तेवढंच वाहन ते जामवाडी गोडाऊनमधून ते पोलीस रेल्वे बोगदा जे आहे ते पास होऊ देणार आहे। बाकी कुठलाही गाडी आत सोडणार नाही। पब्लिकला आव्हान आहे, हे जे रूट्स आम्ही ब्लॉकेटच्या डायव्हर्जनचे जे आहे ते प्रेस नोट पण दिलेला आहे। त्या व्यतिरिक्त आमच्या सोशल मीडिया मार्फत पण आम्ही जाहीर करणार आहे। ते रूट्स वापरणे त्या दिवशी टाळावे आणि जे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते शक्यतो बाहेर येऊन चौकात उभे राहून हे अपडेट्स ऐकण्याचे जे पद्धत जे आहे ते टाळावे। आपलं घरी किंवा आपल्या पक्षाच्या कार्यालयात आपण थांबलं बरं राहील। विनाकारण सामान्य जनताला त्रास होणार अशा कुठलाही कृत्य साई करणार नाही। रिझल्ट नंतर कुठल्याही प्रकारच्या विजय मिरवणूक किंवा रॅली अलाउड नाही आहे। अशा करायचे असलं तर ते वेगळा अर्ज देऊन ते परवानगी घेऊन ते करू शकेल। त्या दरम्यान इमिडिएट कोणी अशा विजय मिरवणूक करायची किंवा रॅली काढायची ते अलाउ करणार नाही। स्ट्रिक्ट लीगल ॲक्शन त्यांच्यावर घेणार आहे। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।